कळवण तालुक्यातील साकोरेपाडा येथे माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे। गावचे उपसरपंच जयराम महारू पवार वय वर्ष 65 यांनी दारूच्या नशेत आपल्या पत्नी जिजाबाई जयराम पवार वय वर्ष 60 यांची झोपेत असताना धारदार शस्त्राने निर्घुण हत्या केल्याने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे। दारूच्या सवयीमुळे पती पत्नीमध्ये सातत्याने वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे। मध्यरात्री कडाक्याचे भांडण झाले आणि नशेत असलेल्या जयराम पवारने थेट पत्नीच्या जीवावर उठत झोपेत वार करत खून केला। ही घटना उघडकीस येताच संपूर्ण साकोरापाडा गावात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे। खून केल्यानंतर आरोपी जयराम पवारने घरात असलेले शेतीसाठीचे कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे। दारू, सत्तेचा माज आणि घरगुती हिंसाचाराचा भयानक शेवट, लोकप्रतिनिधीचे जर घरात रक्तपात करत असतील तर कायद्याचा धाक कोणाला राहिला आहे का? ही घटना केवळ खून नाही तर समाजाला आरसा दाखवणारी भयावह वास्तवता आहे। लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी कळवण।